प्रेक्षको नमस्कार. जशी जशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जवळ येते त्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठी राजकीय उलथापालथ आपल्याला पाहायला मिळते. मागील 3-4 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीसह भाजपमध्ये मोठी इनकमिंग पाहायला मिळते. मात्र एक गोष्ट आपण प्रामुख्याने पाहिली तर त्यामध्ये राष्ट्रवादीचेच लोक भाजपमध्ये जातात आणि भाजपमधलेच लोक राष्ट्रवादीत येतात. याआधी जर आपण पाहिलं तर 2-4 दिवसांपूर्वी अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना उभाटा असेल, त्याचबरोबर शिंदे गट यांना मोठा धक्का देत त्यामधील मातब्बर नेते, स्थानिक पातळीवरचे जे मातब्बर नेते आहेत त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्याच विद्यमान नगरसेविका होत्या अश्विनी जाधव, त्यांच्यासह शिवसेना उभाटाच्या महिला शहर प्रमुख असतील रुपाली आल्हाट, त्यांना प्रवेश त्या ठिकाणी देण्यात आला. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 8 मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी शिवसेनेचे तुषार शहाणे असतील, त्याचबरोबर स्थायी समिती सभापती ज्या ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राहिलेल्या त्या सीमा सावळे यांना प्रवेश दिला. त्याचबरोबर आकुडी परिसरातील शिवसेनेचेच माजी नगरसेवक असलेले प्रमोद कुटे यांना देखील अजित पवार यांनी आपल्या पक्षात प्रवेश दिला. मात्र त्यानंतर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशी चर्चा सुरू होती की पुन्हा एकदा अजित पवार जे आहे आपला गड राखतील का, किंवा त्या दिशेने अजित पवार त्या दिशेने पावलं टाकायला त्यांची सुरुवात झाली आहे का, असं देखील म्हटलं जात होतं. मात्र 2 दिवसांपूर्वीच भाजपने ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठा राजकीय भूकंप घडवला. इतर पक्षातील बाकी माजी नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, त्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला. त्यामध्ये सर्वात जास्त फटका हा जो पडला तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पडला. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील जे निष्ठावंत म्हटले जात होते, जे कट्टर अजितदादांचे समर्थक मानले जात होते, अशा लोकांना भाजपने परवा दिवशी प्रवेश दिला. ज्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर राजू मिसाळ जे अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्याचबरोबर जालिंदर बापू शिंदे असतील, त्यानंतर जे रवी लांडगे असं म्हटलं जात होतं की ते राष्ट्रवादीच्या वाटेला जात आहेत. मात्र त्यांना देखील भाजपने आपल्याकडे ओढण्यात जे आहे भाजपला यश आलेलं आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये मोठी राजकीय उलथापालथ आपल्याला पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 21 मध्ये संजोग वागेरे जे माजी महापौर राहिलेले, त्यांनी ह्याआधी देखील मावळ लोकसभा लढवली आहे. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विरुद्ध त्यांनी तगडी फाईट त्या ठिकाणी दिली होती. जवळपास 6 लाख मतं संजोग वागेरे यांनी शिवसेना उभाटाच्या चिन्हावर मिळवली. मात्र त्यांच्या पत्नी होत्या उषा वागेरे, ते तटस्थ राहिले, ते राष्ट्रवादीच्याच पक्षात राहिले होते. त्याचबरोबर प्रभाकर वागेरे त्या ठिकाणी होते. या तिन्ही लोकांचा देखील भाजपमध्ये परवा दिवशी प्रवेश झाला आहे आणि त्या कारणाने त्या ठिकाणी तो जो प्रभाग क्रमांक 21 आहे त्या प्रभागातील भाजपचे एकमेव नगरसेवक असलेले संदीप वागेरे हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाराज असल्याचं पाहायला मिळालं. खरं तर आपला आवाजने स्वतः संदीप वागेरे यांच्याशी काल संवाद साधला, त्यांच्याशी त्या ठिकाणी बातचीत देखील केली होती. खरं तर 2017 साली जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने संपूर्ण पॅनल उभा केला होता. संदीप वागेरे त्या पॅनलचं नेतृत्व करत होते. मात्र त्या ठिकाणी संदीप वागेरे वगळता त्यांच्या 3 उमेदवाराचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि जे माजी उपमहापौर राहिलेले प्रभाकर वागेरे जे राष्ट्रवादीकडनं उभे होते, त्यांचा संदीप वागेरे यांनी मोठ्या फरकाने त्या ठिकाणी पराभव केला होता. मात्र संदीप वागेरे यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली. कारण त्यांना विश्वासात न घेता संजोग वागेरे असतील, उषा वागेरे जे संजोग वागेरेच्या पत्नी आहेत, त्याचबरोबर प्रभाकर वागेरे ज्यांच्या विरोधात संजोग वागेरे निवडून आले होते, त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. एकंदरीत संदीप वागेरे यांच्या म्हणण्यानुसार हे जे तिन्ही आयात उमेदवार आहे हे आमच्यावर लादण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाने केलेला आहे, तशी नाराजी देखील त्यांनी उघडपणे व्यक्त करून दाखवलेली आहे. खरं तर यंदाच्या वेळेस देखील आता जी निवडणूक लागली त्यामध्ये संदीप वागेरे यांनी पूर्ण तयारी केली होती. त्यांनी पक्षाला ही देखील ग्वाही दिली होती की तिन्ही उमेदवारांचा खर्च मी करतो, संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. तरी देखील पक्षाने त्यांचा विचार केला नाही असं थेट संदीप वागेरे यांनी बोलून दाखवले. मात्र संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला माहिती आहे वागेरे विरुद्ध वागेरे हा संघर्ष कसा आहे. कारण हे दोन्ही वागेरे एकमेकांच्या समोर आले की बोलणं देखील एकमेकांशी टाळतात. त्याचबरोबर त्यांचा राजकीय संघर्ष हा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला माहिती आहे. आणि संदीप वागेरे यांनी आपलावतशी बोलताना देखील हे देखील सांगितले की मला माझ्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा करणार आहे, जी काय दिशा असेल मी त्यांच्याबरोबर ठरवणार आहे. कालच जर आपण पाहिलं तर सकाळीच जेव्हा परवा दिवशी संजोग वागेरे असतील, उषा वागेरे, त्याचबरोबर प्रभाकर वागेरे ह्यांचा जो भाजपमध्ये प्रवेश झाला त्यानंतर संदीप वागेरे यांनी मोठी नाराजी व्यक्त करून दाखवली. समाज माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या. त्यांच्या इथेच गावामध्ये त्यांनी शक्ती प्रदर्शन करत त्यांचे हितचिंतक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्यासोबत बसून त्यांनी एक बैठक घेतली होती. त्यामध्ये सगळ्या लोकांनी जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये 3 सूर आले होते कार्यकर्त्यांचे की काहींचं म्हणणं होतं तुम्ही भाजपातच राहा, काहींचं म्हणणं होतं तुम्ही अपक्ष लढा, किंवा काहींचं म्हणणं होतं तुम्ही राष्ट्रवादीत जाऊन लढा. मात्र आपला आवाजचा जो दावा होता
की संदीप वागेरे हे राष्ट्रवादीत जातील तो खरा ठरला आहे। कारण याआधी देखील संदीप वागेरे यांचे आणि अजित पवारांचे फोटो जे आहेत ते समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। संदीप वागेरे यांनी देखील स्वतः सांगितले की त्यांचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चांगले संबंध आहे। एकंदरीत जर त्या ठिकाणी पाहिलं तर राष्ट्रवादीचा जो गड मानला जातो तो पिंपरीतला प्रभाग क्रमांक 21 त्यामध्ये मोठा खिंडार पडला। भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का देत हे जे तिन्ही मातब्बर नेते ते आपल्याकडे वळले आणि त्यामुळे कुठेतरी संदीप वागेरे हे मोठ्या प्रमाणात नाराज होते। कारण त्यांनी संपूर्ण भाजपाच्या पॅनलची त्या ठिकाणी तयारी देखील केली होती आणि कुठेतरी त्या गोष्टीची नाराजी डोक्यात ठेवून संदीप वागेरे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सोबत नाना काटे देखील होते। आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुढची राजकीय समीकरणे कशी असणार आहे। कारण या प्रभागातून हे जवळपास निश्चित मानलं जात आहे की भारतीय जनता पार्टीकडून संजोग वागेरे यांच्या पत्नी असतील उषा वागेरे त्याचबरोबर प्रभाकर वागेरे यांना भाजपचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्याचबरोबर आता संदीप वागेरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। ते स्वतः त्या ठिकाणी उभे राहणार आहेत। त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचेच आणखी एक नगरसेवक त्या ठिकाणाहून येतात ते म्हणजे डब्बू आसवानी हे देखील त्या ठिकाणी उभे राहणार आहे। मात्र आता दोन आणखी कोण नवीन चेहरे या पिंपरीतून आपल्याला पाहायला मिळतात हे देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे। मात्र ही जर राजकीय समीकरणं जर आपण पाहिले तर यामध्ये प्रामुख्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लढाई ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी नसून तर थेट आता भारतीय जनता पार्टी विरुद्ध त्यांचाच मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी अशी होणार असल्याची आपल्याला पाहायला मिळते। येत्या काही काळामध्ये आणखी काही पक्षप्रवेश राष्ट्रवादीमध्ये देखील होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर भाजपमध्ये होण्याची देखील शक्यता आहे। आपला आवाजची नजर ह्याच्यावर असणार आहे। आपण वेळोवेळी या पिंपरी चिंचवड शहरातील ज्या प्रभागांमध्ये जे राजकीय उलटापालटा होतात आहे त्यांच्यावर आपण नजर ठेवणार आहोत। त्या ठिकाणचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। तुर्तास प्रभाग क्रमांक 21 मधील जे भाजपचे नगरसेवक होते संदीप वागेरे यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, ज्यामुळे आता भाजपची मोठी डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। कारण ह्या आधी देखील आपण पाहिलंय की जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे भाजपमध्ये अनेक वर्षांपासून काम करतात जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील नाराजी व्यक्त करून दाखवली आहे। कारण त्यांच्या म्हणण्यानुसार आयात उमेदवारांना आमच्यावर लादलं जातं, आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही। ह्याच्या आधीचं देखील आपण उदाहरण पाहिलेलं आहे। वाकडमधला जो परिसर आहे त्या ठिकाणी राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातो। त्या ठिकाणी देखील जे राम वाकडकर जे इच्छुक आहेत अनेक वर्षांपासून त्यांची देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने लढण्याची तयारी आहे। त्यांनी देखील पॅनल स्तरावर जे आहे ते काम करण्यास सुरुवात केली आहे। मध्यंतरी त्यांनी देखील पत्रकार परिषद घेत ह्या पक्षप्रवेशाला जो राहुल कलाटेंचा पक्षप्रवेश होणार आहे त्याला विरोध केला। त्यांनी देखील नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केली। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 15 असेल प्राधिकरणमधला निगडी प्राधिकरणचा जो भाग आहे त्या ठिकाणी जे RS कुमार महापौर राहिलेले आहेत पिंपरी चिंचवड शहराचे, त्या ठिकाणी अतुल इनामदार असतील, समीर जवळकर असतील, ही जी मंडळी आहेत भाजपची जे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करतात त्यांनी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली। कारण राजू मिसाळ जे अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जातात, त्याचबरोबर अमित गावडे जे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेत, हे या दोन्ही लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे असं देखील मानलं जाते की जो मातब्बर आहे त्या ठिकाणी ह्यांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ताकद आहे की त्यांना त्या ठिकाणी भाजपचं तिकीट मिळू शकतं। त्यामुळे त्या ठिकाणचे स्थानिक भाजपचे नेते देखील आक्रमक झालेले आहेत। त्यांनी देखील 2 दिवसांपूर्वी भक्तिशक्ती ते मोठं शक्ती प्रदर्शन करत राजू मिसाळ असेल त्याचबरोबर अमित गावडे असेल यांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केलाय। पक्षप्रवेश जरी झाला असेल तरी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की या दोघांना तिकीट न देता जे निष्ठावंत कार्यकर्ते जे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या बूथ स्तरावर काम करतात त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात यावं। तीच परिस्थिती आता पिंपरीतील प्रभाग क्रमांक 21 मध्ये पाहायला मिळते। संजोग वागेरे असतील, उषा वागेरे त्याचबरोबर प्रभाकर वागेरे यांच्या प्रवेशाने संदीप वागेरे मात्र नाराज झाले होते। अशी चर्चा होती की ते स्वतः पक्षात राहतील, मात्र त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। असेच आणखी काही प्रभाग आहेत ज्या ठिकाणी अशीच परिस्थिती उद्भवू शकते। आपला आवाजची यावर नजर असणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूयात, पुढच्या वेळेस परत भेटूयात। आणखी काही शहरात राजकीय उलटापालट होती ही देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। धन्यवाद।